लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदगाव शहरातील हुतात्मा फळ विक्रेते आणि इतर अतिक्रमणामुळे रस्त्यावरील अपघातांमध्ये वाढ। बातमी आहे नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव शहरालगत असलेल्या पोलीस स्टेशन जवळ असलेले हुतात्मा चौकामध्ये चारही बाजूंनी अतिक्रमण वाढल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढू लागले आहे। यावर उपाययोजनांची गरज असून सार्वजनिक बांधकाम विभागाने नॅशनल हायवेवरील अतिक्रमण काढले खरे, परंतु नव्याने फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण सुरू झाले आहे, त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। नांदगाव शहरातील हुतात्मा चौक या ठिकाणी वाहने आणि हातगाडी लावून फळांची विक्री होत आहे, तर दुसऱ्या बाजूला ऑटो रिक्षा लावल्या जातात, तिसऱ्या बाजूला गाडगे मडके विकणारे लावतात आणि या चौकात चारही बाजूंना अतिक्रमण झाले आहे। नांदगाव शहरातील हुतात्मा चौकालगत आता नव्याने अतिक्रमण सुरू झाले असून फळ विक्रेते हातगाडे आणि टेम्पो लावून फळांची विक्री करतात। येथे दुकान थाटतात आणि यामुळे येणारी जाणारी ग्राहक याच ठिकाणी थांबतात, त्यामुळे रहदारी ठप्प होते। गुरुवारी याच ठिकाणी अपघात होऊन 3 जण जखमी झालेले आहे। एकाच वेळेला एक ऑटो रिक्षा आणि 5 मोटारसायकलीचा अपघात झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती। या ठिकाणी काही वेळ रहदारी ठप्प झाली होती। केवळ रस्त्यावर दुकाने थाटलेल्या फळ विक्रेत्यामुळे हा प्रकार घडून आल्याचे या ठिकाणी नागरिकांनी सांगितले। यापूर्वी नॅशनल हायवे विभागाने अतिक्रमण मोहीम राबवली, त्या ठिकाणी सगळ्या रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमण काढले, परंतु नांदगावच्या गेस्ट हाऊस समोर हुतात्मा चौकामध्ये नव्याने अतिक्रमण सुरू झाले आहे। फळ विक्रेत्यामुळे हा प्रकार घडत असल्याने चर्चा नागरिकांमध्ये उलटल्या असून यावर प्रशासनाने तसेच नॅशनल हायवे विभागाने लक्ष घालून या ठिकाणी थाटलेले दुकान काढावेत आणि संभाव्य अपघात टाळावे आणि ठप्प होणारी रहदारीची सुद्धा सुरळीत करावी आणि मार्ग मोकळा करावा अशी मागणी होत आहे। नांदगाव शहरात एक फळ विक्रेत्यामुळे फुटपाथ रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। हुतात्मा चौकामध्ये एका बाजूने गाडगे मडके, दुसऱ्या बाजूला फळ विकणारे, ऑटो रिक्षावाले या सर्वांनी या चौकामध्ये गर्दी केल्याने रहदारी ठप्प होते आणि यामुळे अपघात देखील होतात। या ठिकाणाहून अवजड वाहनांची सातत्याने रेलचेल चालत असल्यामुळे संभाव्य अपघात केव्हा पण होऊ शकतात, यावर उपाययोजनांची गरज आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.